स्पर्धेचा अंतिम फेरीचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहेत, एकमेकांच्या समोर आले. चला या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. श्री साई क्रीडा मंडळाची ही स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम दिवसामध्ये चालू होणारा अंतिम फेरीचा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. फटाक्याची आतिषबाजी पाहायला मिळते आणि या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये फायनल फेरीचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगेल. चला या ठिकाणी या महत्वपूर्ण श्रीराम करदे आणि त्यांच्या विरोधामध्ये जन्म नांझरले अशा दोन बलाढ्य संघामधली ही लढत या ठिकाणी अनुभवायची. याच्यासाठी केला होता शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या संपूर्ण स्पर्धेच्या अगदी शेवटाकडे आपण येऊन ठेपलोय, ज्या ठिकाणी हा अंतिम सामना आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पाडला जाईल. गेली महिनाभर जी काही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मेहनत घेण्यात आली आहे, ही मेहनत आज कुठेतरी आपण पाहतोय तर सक्सेसफुल होते, फळाला आली आहे. एक सक्सेसफुल प्रवास पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेचा श्री साई क्रीडा मंडळाच्या वतीने लिहिला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होतोय. मी साहिल शिगवण या अंतिम सामन्याचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवेल. या ठिकाणी एक चांगली सुरुवात अंदरले संघासाठी पाहायला मिळते. सध्या स्थितीमध्ये बॅकफुटला श्रीराम करदेचा संघ मैदानाच्या आतमध्ये. आक्रमणासाठी राकेश हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. महत्वपूर्ण डिफेंडर आहे श्रीराम करदे संघाचा. या ठिकाणी चढाई सजवतोय, व्हॅली ट्रेड करण्याचा प्रयत्न आहे. माघारी पटेल प्रत्युत्तर म्हणून आक्रमण पुन्हा एकदा तेजस या खेळाडूच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 5 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय आक्रमणासाठी. दोन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवली जाते. यावेळेस मात्र दोन्ही खेळाडूंना टिकला जाईल. पहिला ऑल आउट दिला जातोय. तुम्हाला श्रीराम करदे संघावरती पुन्हा एकदा ऑल इन करेल. चला या ठिकाणी एक ऑल आउट घेतला जातोय श्रीराम करदे संघावरती. पुन्हा एकदा ऑल इन करेल. स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड 9 या गुणसंख्येवरती आंजरलेचा संघ तर 0 या आकड्यावरती करदेचा संघ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खातं उघडणं अजून देखील बाकी आहे. ते मात्र श्रीराम करदे या संघाचं. पुन्हा एकदा या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई अंजरले संघाच्या खात्यामध्ये.
डिफेन्सनं पुन्हा एकदा भूमिका बजावली आहे. पुन्हा एकदा गुणाची कमाई केली जाते, ती मात्र अंजरले संघाच्या खात्यामध्ये. फ्रंट फुटला या फायनलच्या सामन्यामध्ये अंजरलेचा संघ. जर्मन अंजरले संघाचा तेजस या ठिकाणी पाहायला मिळतोय. रेड करून माघारी पडतील. आक्रमणासाठी ऋतिक जर्सी क्रमांक 8 हा खेळाडू सज्ज होतोय. रेड करून माघारी परतलाय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा तेजस जर्सी क्रमांक 5. या अंजरले संघाच्या माध्यमातून सातत्याने चढाई सुचवल्या जातील. गुणाचा प्रयत्न केला जाईल, गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये गुण एकवटला जातोय. गुणाची कमाई केली जाते. चांगली कामगिरी त्या ठिकाणी डिफेन्सने केली श्रीराम करदे संघाच्या. पहिला या ठिकाणी गुण डिफेन्स मार्क वरती श्रीराम करदे संघासाठी. तेजसला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. पुन्हा एकदा आक्रमण निर्भय या खेळाडूचं आहे. यावेळेस मात्र माघारी पडते एक व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून आक्रमण केला जाईल. पुन्हा एकदा तन्मय या खेळाडूच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 10 खेळाडूला पाहतोय. आक्रमणासाठी सज्ज झालाय. समोर 7 खेळाडूचा फुल पॅक डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये. मागच्या चढाईमध्ये तेजसला रोखलं होतं श्रीराम करदे संघाच्या डिफेन्सनं. या ठिकाणी तन्मयनं कुठलाही धोका पत्करला नाहीये. व्हॅलिड रेड करून संभवतः माघारी परतण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण निर्भय माने या खेळाडूला पाचारण केलं जातंय. जर्सी क्रमांक 12 करदे संघाच्या माध्यमातून. प्रयत्न केले जातात स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती. या ठिकाणी डिफेन्स एकवटेल, गुणाची कमाई केली जाईल. सक्सेसफुल कामगिरीच्या जोरावरती पुन्हा एकदा अंजरले संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होईल. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळते अंजरले संघासाठी. व्हॅलिड रेड करून माघारी पडते. आक्रमण ऋतिक या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड माघारी परततोय. थर्ड रेड आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण केला जातोय. जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा तेजस हा खेळाडू सज्ज झालाय अंजरले संघाच्या कोर्टमध्ये. अंजरले संघाचा खेळाडू करदे संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस मात्र सेल्फ आउट होईल. गुणाची कमाई श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये होते. पुन्हा एकदा ऋतिक या ठिकाणी सज्ज होते श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. चढाई सुचवली जाते अंजरले संघाच्या कोर्टमध्ये, पण तितकासा प्रयत्न केला जात नाहीये. पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. तन्मय देखील या ठिकाणी संभवतः व्हॅलिड रेड करण्यासाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. मध्यरेषेवरती स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष टाकला जातोय बजरवरती. शेवटच्या काही सेकंदाचा खेळ रिमेनिंग आहे. माघारी पडतील. थर्ड रेड आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 निर्भय या खेळाडूच्या माध्यमातून. सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळतोय. पायामध्ये डाईव्ह केली आहे. सक्सेसफुल डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुणाची कमाई पुन्हा एकदा जर्मन अंजरले संघाच्या खात्यामध्ये होईल. गुण पुन्हा एकदा त्या ठिकाणी एकवटला जाईल. जर्मन अंजरले संघाचा डिफेन्स सक्सेसफुल होईल.
यावेळेस पत्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई अंजरले संघाच्या खात्यामध्ये होतीये. थोडासा वर्चस्व या मॅच मध्ये अंजरले संघाचा पाहायला मिळतोय. बॅकफुटला ढकलून दिलाय श्रीराम करदे संघाला. प्रयत्न करावे लागतील. मॅच मध्ये पुनरागमन अपेक्षित आहे श्रीराम करदे संघासाठी. पुन्हा एकदा आक्रमण तन्मय या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करणं तितकंच या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी खेळ पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड केली जाते, माघारी पडतेल. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तन्मय या खेळाडूला प्रत्युत्तरादाखल दाखल झालेला करदे संघाचा तन्मय पाहायला मिळतोय. या ठिकाणी एका गुणाची कमाई केली जाते. एका गुणानं स्कोर कार्ड वरती तितकासा फरक पडणार नाही अंजरले संघासाठी. सध्या स्थितीकडे खूप मोठी आघाडी आहे ती मात्र अंजरले संघाकडे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड, 2 गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा तेजसनं केली आहे मैदानाच्या आतमध्ये. तेजसचा एक आक्रमक खेळ, एकतर्फी खेळ सध्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लढाई मार्फतची सातत्याने भूमिका बजावली जाते. दुसऱ्या बाजूला अंजरले संघाचा डिफेन्स देखील तितक्याच चांगल्या दर्जासाठी सादर करतोय. यावेळेस देखील एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई करून देतोय अंजरले संघाच्या खात्यामध्ये. सामना थोडासा दूर जाताना पाहायला मिळतोय श्रीराम करदे संघासाठी. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमणासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा तेजस. यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी. निर्भय या खेळाडूला डिफेन्स मार्क वरती या ठिकाणी अगदी चांगल्या दर्जाचा टॅकल करण्यासाठी सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. दोन गुणांची कमाई त्या ठिकाणी डिफेन्स मार्क वरती करदे संघाला होताना पाहायला मिळाली. तेजस मात्र मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. तदनंतर मात्र करदे संघाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाठवावं लागेल अंजरले संघाला, तर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अन्यथा सामना जर असाच सुरू राहिला तर मात्र अंजरलेचा संघ थोडासा अग्रेसर राहील या मॅच मध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. आक्रमणासाठी पुन्हा एकदा निर्भय. या ठिकाणी तन्मय या खेळाडूला टिपलं जाईल. निर्भय या खेळाडूच्या माध्यमातून गुणाची कमाई करतोय. एक सक्सेसफुल कामगिरी करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. तन्मय आणि तेजस हे दोन्ही खेळाडू सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळत आहेत. एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर मग पुन्हा एकदा ऋतिक या खेळाडूला पाचारणे केलं जाते, परंतु व्हॅलिड रेड करण्याच्या उद्दिष्टानं मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. थर्ड रेड आणि याची लगेच आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय, कारण त्यानंतर येणारी तिसरी चढाई करदे संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट चढाई शिजवण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय करदे संघाच्या माध्यमातून. गुण एकवटला जातोय.
हळूहळू मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा ऋतिक या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. व्हॅलिड रेड केले, माघारी परतलाय. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. मध्यरेषेवरती स्थिरावलेला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतील मैदानाच्या आतमध्ये. थर्ड रेड आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई आक्रमणासाठी ऋतिक या खेळाडूला पाचारण केलं जात आहे 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते. अंजरले संघाच्या खात्यामध्ये त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतचं गुणफलक याचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. त्याला विनंती आहे की आपण जातोय, कृपया आपण या. चला या ठिकाणी दुसऱ्या सत्राचा खेळ. जैनुमान अंजरले संघ सध्या अग्रेसर आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम करदे संघ या ठिकाणी थोडासा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस कडे मार्फती सज्ज झालाय. समोर संभवतः 5 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पायामध्ये डाईव्ह केली जाते. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये श्रीराम करदे संघासाठी. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये एका सक्सेसफुल डिफेन्स आणि प्रतिस्पर्धी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करेल. चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सूरज सावंतने डिफेन्स मार्फत आपली भूमिका बजावली आहे. गुणाची कमाई करून दिली आपल्या संघासाठी. थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई आक्रमणासाठी पुन्हा एकदा निर्भय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये, परंतु पायामध्ये डाईव्ह करण्याचा प्रयत्न. खराब अटेम्प्ट त्या ठिकाणी. गुणाची कमाई मात्र होतीये ती मात्र करदे संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी ऋतिक अगदी जलद गतीनं आलाय. व्हॅलिड रेड केली आहे, माघारी परतलाय. थर्ड रेड त्यानंतर मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई धोक्याच्या चढाईला सामोरं जाईल जैनुमान अंजरले संघाचा खेळाडू. श्रीराम करदे संघाचा फुल पॅक डिफेन्स. सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी काही देणगी आलेली आहेत. श्री विजय किरोड यांच्याकडून 251 रुपये, श्री एकनाथ गोपाळ काटकर यांच्याकडून 201 रुपये, तो वैशाली वसंत लोहरे यांच्याकडून 202 रुपये, आरती लोहरे यांच्याकडून 201 रुपये. या सर्व देणगीदारांचं मंडळाच्या वतीनं आभार. श्रीराम करदेचा संघ आणि श्रीराम करदे संघ इतक्या सहजासहजी हात देखील मानणार नाही. डिफेन्स जोरावरती सामना आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. या ठिकाणी प्रयत्न केले, आतापर्यंत यश संपादन झालंय, परंतु दुसऱ्या बाजूला जैनुमान करदे संघ
जर्मन आंजर्लेचा संघ कशा प्रकारे या प्रयत्न केली जाते. डाऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किती गुणाची कमाई असेल? 4 गुणांची सुपर डुपर रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तेजस एक या खेळाडूच्या माध्यमातून आणि या 4 गुणांच्या कमाईनं पुन्हा एकदा अग्रेसर या मॅच मध्ये जर्मन आंजर्ले. हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये तेजसचा एक आक्रमक खेळ पुन्हा एकदा खर्दे संघाला बॅकफुटला ढकलण्यात यश आलंय. या ठिकाणी तन्मय थर्ड रेड. या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई आणि आक्रमणासाठी तन्मय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा चढाई सजवली जाईल. यावेळेस मात्र पुन्हा समोर कमाई केली जाईल. मात्र आंजर्ले संघाच्या हातामध्ये कर्देचा संघ या ठिकाणी पुन्हा एकदा थोडस अडचणीमध्ये सापडलाय. रनिंग हँड टच संपवता या ठिकाणी तेजस या खेळाडूचा सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई पुन्हा एकदा केली जाईल. ऑल आऊट उंबरठ्यावरती कर्देचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला राकेश या ठिकाणी सज्ज होईल एक हाती किल्ला लढवण्यासाठी. सक्सेसफुल डिफेन्स श्रीराम कर्दे संघ या ठिकाणी ऑल आऊट होईल. ऑल आऊट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा कबड्डीच्या खेळामध्ये संघ ऑल इन होऊ शकतो आणि या ठिकाणी ऑल इन होताना पाहायला मिळतोय. स्कोरकार्ड कडे जाऊया. स्कोरकार्ड जाऊन पोचला 26 या गुणसंख्येवरती आंजर्लेचा संघ जाऊन पोचलाय. तर 14 या गुणसंख्येवरती श्रीराम कर्दे. पुन्हा एकदा या ठिकाणी खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये जर्मन आंजर्ले संघाकडे. या ठिकाणी ऋतिक जर्सी क्रमांक 8. या ठिकाणी व्हॅलिड रेट आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 तेजस जर्मन आंजर्ले संघाच्या माध्यमातून त्याचा एक महत्वपूर्ण चढाई पडतो. खेळाची गती थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय तर तेजसच्या माध्यमातून. व्हॅलिडेट केले माघारी परतलाय. आक्रमण पुन्हा एकदा ऋतिक या खेळाडूच्या माध्यमातून माघारी परतेल. व्हॅलिडेट सातत्याने दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. थर्ड रेडची इशारा होते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण जर्मन आंजर्ले संघाचा तेजस समोर 7 खेळाडूंच्या फुल पॅक डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करेल. पुन्हा एकदा सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये होतोय. थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई ऋतिक श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना 28 या गुणसंख्येवरती जर्मन आंजर्ले तर 14 या गुणसंख्येवरती श्रीराम कर्दे. शेवटच्या 5 मिनिटांमधील गुणफलक
अंतिम सामना मात्र थोडासा या ठिकाणी जर्मन आंतरले संघाच्या बाजूने कुठेतरी पाहायला मिळतोय. तितकीशी लढत देता आली नाही या ठिकाणी श्रीराम खर्जे संघाला. एक प्रयत्न केला पलटवार करण्याचा, पण त्याच दरम्यान पुन्हा एकदा तेजस्वी एक माहिती पॉइंट रेड आली, सुपर रेड मैदानाच्या आतमध्ये आले आणि तिथून पुन्हा एकदा सामना हा अंतरले संघाच्या बाजूने पाहायला मिळाला. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे, शेवटच्या 4 मिनिटांमध्ये गेलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी या निर्भयच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने करतेच अंजरले संघासाठी या ठिकाणी थर्ड रेड. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे, शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला सामना. या 3 मिनिटांनंतर प्रथम क्रमांकाच्या चषकाचा मानकरी आपल्याला मिळून जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई. तेजसला रोखणं आज थोडंसं कठीण. अजून एक टॅकल पॉइंट जोडला जातोय अंजरले संघाच्या खात्यामध्ये. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे, शेवटच्या 2 मिनिटांमध्ये गेलेला हा सामना. सामना संपायला शेवटचा मिनिट, शेवटच्या आणि अंतिम मिनिटांमध्ये गेलेला सामना. औपचारिकता पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाच्या चषकावरती समोता जयनमान अंजरले, तर द्वितीय क्रमांकाच्या चषकावरती श्रीराम खर्जे संघ आपलं नाव नोंदवताना पाहायला मिळेल. श्री साई क्रीडा मंडळ वनन हिने आयोजित केलेल्या भव्य दिव्याच्या खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी संबोध या चढाईनंतर आपल्याला ऑफिशियली डिक्लेरेशन मध्ये पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक पुन्हा एकदा चाललाय. या ठिकाणी आपण पाहतोय या प्रथम क्रमांकाच्या आकर्षक चषकावर आणि त्याचबरोबर रोख रक्कम 11,111 या रोख रकमेवर आपलं नाव नोंदवताना पाहायला मिळतोय बलाढ्याचा जय हनुमान अंजरले संघानं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव नोंदवलंय. श्री साई क्रीडा मंडळ